नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील. माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, कालच आपण प्ले टाईम ही स्टँडर्ड 3मधली इंग्लिशच्या पुस्तकातील पहिली कविता अभ्यासली. आता आपण पुढील पानावरील भाग बघत आहोत. रिव्हिजन 1. लूक, से अँड ॲड मोर वर्ड्स टू इच ग्रुप. आता या ठिकाणी वेगवेगळे ग्रुप्स दिलेले आहेत आणि त्या ग्रुप्समध्ये आपल्याला दिलेल्या शब्दांव्यतिरिक्त अजून वेगवेगळे शब्द ॲड करायचे आहेत. मग आपण पहिला ग्रुप बघूया. पार्ट्स ऑफ द बॉडी, शरीराचे वेगवेगळे पार्ट्स. त्याच्यामध्ये हँड्स, नोज, आईज, हेड अँड इयर्स हे 5 पार्ट्स इन्क्लूड आहेत. मग तुम्ही मला अजून याच्यातले 5 पार्ट्स सांगायचे आहेत. आठवा पाहू. तर चला आपण अजून एक लिहूया यामध्ये. हँड्स, नोज, आईज, इयर्स, हेड. मग आपण लिहू शकतो टंग. टंगची स्पेलिंग TONGUE. नंतर आपण लिहू शकतो टीथ. नंतर पुढला आपण लिहू शकतो या ठिकाणी लेग्स. सांगत चला टंग, टीथ, लेग्स. त्यानंतर आपण अजून ॲड करू याच्यामध्ये चीन, लिप्स. चीन म्हणजे हनुवटी, लिप्स म्हणजे ओठ. चीक, CHEEK चीक म्हणजे गाल. अजून सांगा पाहू. स्टमक, बॅक, चेस्ट. सांगा अजून. फिंगर्स. अजून फोरहेड. अशा अनेक शब्दांची यादी आपण यामध्ये वाढवू शकतो. आता आपण जाऊया पुढील लिस्टकडे. कलर्स. माझ्या ठिकाणी आता आपण कलर्स ॲड करूया. इथे दिलेले कलर्स बघा. रेड, ग्रीन, येल्लो, ब्लॅक, व्हाईट. मग या व्यतिरिक्त अजून काही कलर्स तुम्हाला आठवतात का? चला आठवा पाहू, मग आपण ते सोबत लिहूया. चला मग यांव्यतिरिक्त अजून कलर्स रेड, ग्रीन, ब्ल्यू दिलेला नाही आहे, मग आपण ब्ल्यू लिहूया. पिंक लिहूया. गोल्डन, सिल्वर, ब्राऊन. अजून ब्ल्यू, पिंक या ठिकाणी दिलेले आहेत. रेड, ग्रीन, येल्लो, ब्लॅक, व्हाईट. मग आपण ॲड केले ब्ल्यू, पिंक, गोल्डन, सिल्वर, ब्राऊन. अजून स्काय ब्ल्यू, पर्पल. आठवतंय तुम्हाला अजून कलर्स? ठीक आहे, पुढलं बघूया आता. बघा आता पुढलं दिलेलं आहे फ्रूट्स. ॲपल, ऑरेंज, मँगो, ग्रेप्स, पपया. ह्यांव्यतिरिक्त पुढले अजून काही फ्रूट्स आपण यात ॲड करूया. चलायचं आता मग. चला तर मग आता आपण फ्रूट्समध्ये ॲपल, ऑरेंज, मँगो, ग्रेप्स, पपया ह्यानंतर ॲड करूया बनाना. बनाना म्हणजे केळ. अजून चिकू, CHIKOO किंवा CHIKU पण चालतं हां. पुढे अजून फिग, अंजीर, पोमग्रॅनेट म्हणजेच डाळिंब. कस्टर्ड ॲपल म्हणजेच सीताफळ. अजून आठवत आहेत तुम्हाला? बघा बरं अजून कोणते आहेत फ्रूट्स. पुरे होतील एवढे. वॉटरमेलन आपण ॲड करू शकतो यात. वॉटरमेलन, कलिंगड, पायनॅपल. अजून भरपूर आपण यात ॲड करू शकतो. चला ठीक आहे, पुढलं बघूया आता आपण. व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या किंवा भाजीपाला. मग यामध्ये कॅबेज, ब्रिंजल, पंपकिन, ओनियन, पीज आपल्याला दिलेले आहेत. मग व्हेजिटेबल्समध्ये तुम्ही कोणते नावं मला सांगू शकतात की जेणेकरून आपण त्यांना ॲड करू शकतो? कारण इथे स्पष्ट म्हटलेलं आहे की येथे दिलेल्या ह्या सगळ्या शब्दांव्यतिरिक्त अजून एक्स्ट्राचे शब्द आपल्याला ॲड करायचे आहेत. मग व्हेजिटेबल्समध्ये कॅबेज, ब्रिंजल, पोटॅटो घेऊ. पोटॅटो जनरली बहुतेक मुलांना आवडतो. टोमॅटो, लेडी फिंगर म्हणजे भेंडीची भाजी. फेनुग्रीक, मेथीची भाजी.
पुढे बघूया आपण स्पिनॅक, पालक, कोरिएंडर लीव्ज, कोथिंबीर, ग्रीन चिली, हिरवी मिरची. इथे गार्लिक दिलेलं नाही, मग आपण गार्लिक पण ॲड करू. जिंजर म्हणजे अद्रक. ओके, पुरे एवढे तुम्हाला यादीमध्ये पुरे एवढे. चला बघूया पुढलं आता. थिंग्स वी यूज इन स्कूल. तोंडी बोलूया आपण कारण आपला व्हिडिओ लांबतो आहे. थिंग्स वी यूज इन स्कूल: पेन, पेन्सिल, बुक, नोटबुक, इरेझर. मग यांच्यामध्ये आपण रूलर, अजून काय ॲड करू शकतो? वॉटर बॉटल, टिफिन, स्कूल बॅग. अजून काय ॲड करू शकतो आपण? कॅल्क्युलेटर, सीझर्स, क्रेयॉन्स. येते लक्षामध्ये? अशा गोष्टी आपण ॲड करू शकतो. आणि पुढलं थिंग्स वी यूज ॲट होम. घरी आपण काय काय वापरतो? मग इथे फक्त 5च दिलेले आहेत: कप, ग्लास, बाउल, स्पून, डिश. मग अजून घरी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी वापरतो? थिंग्स वी यूज ॲट होम: मिक्सर, स्पून, स्पॅच्युला. अजून काय काय यूज करतो आपण घरी? कोणत्या कोणत्या गोष्टी यूज करत असतो? जार्स, कप्स, सॉसर्स, बाउल्स. इथे दिलेले आहेत तेच. अजून यांच्यामध्ये आपण नावं ॲड करू शकतो. ठीक आहे मुलांनो, आजचा व्हिडिओ चांगलाच लांबला तरी तुम्ही हे बाकीचे शब्द पाठ करत राहा आणि तुमच्या शब्दसंपत्तीत वाढ करत राहा. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय. समजत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.